भारती साहेबांची नोटीस आहे माझ्याकडे. ही 5 जणांची नाव होते नोटीसमध्ये. पुन्हा बेरोळे साहेबांकडे गेल्यावर त्याच अर्जावर एक नाव प्रेमनाथ कमलाकर शहापुरे, यांचं नाव पण मी घेतलं नव्हतं. तर यांची नोटीस कसं का आली? कलेक्टर साहेबांकडे गेले, भेट घेतली आणि कलेक्टर साहेबांनी इकडून सांगितले की तुम्ही एरमे साहेबांना तहसीलदारला फोन लावली आणि तुम्ही स्वतः एकदा स्थळपाणी तुम्ही तुमच्या अंडर खाली घ्या केस आणि तुम्ही एकदा स्वतः स्थळपाणी पुन्हा मग बोलले. पक्का रस्ता आहे म्हणून दावले मला. तेव्हा ही 20 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी तात्याराव शामराव जगदाळे यांनी तळ खणले होते शेततळे शोषणीतून. त्याचं पूर्ण मटेरियल माझ्या ह्यांच्यामध्ये टाकले होते. पुन्हा हे असंच हो का, ही लिंबाची झाडी बाबळीची वाटत हो का, ही नाला आहे. चुकीचे पंचनामे करून चुकीचे काहीतर माणसाला भेटा ह्या म्हणायचे, काहीतरी पैसे काढायचे, हे एवढे पैसे लागतील म्हणायचे. मी पैसे दिले नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. मी बेरोळे साहेब काय तर म्हणले नाही, ते संजय शापुरे म्हणे त्याला जाऊन भेटा म्हणून. हे अमुक अमुक माणूस आहे, त्याला जाऊन बोला, त्याला सांगताय त्याला घेऊन या म्हणणार. डायरेक्ट त्यांनी पैसे मागत नाहीत. माणूस त्याला माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट सुद्धा जी ही आहे. तलाठी साहेबांना मी पैसे ट्रान्सफर केलेली ही हिस्ट्री आहे. एकदा 10, एकदा 5, एकदा 25. म्हणजे यांच्याजवळ पैसे दिले की वडलं बी, पैसे दिल्यावर वडले बी वळले सगळं जाते. पैसे नाही दिले की काम होत नाही म्हणणार. हे असं आता आमच्या 80% लोक फ्रॉड पगार उचलतील. इथल्या लोकप्रतिनिधीच्या PM मार्फत किंवा इथले जे काय त्यांचे जे काय दलाल आहेत गावागावामध्ये या कर्मचाऱ्यांनी काय असे ठराविक दलाल नेमलेले आहेत की आता बातमी धाराशिव जिल्ह्यातून येत आहे. उमरगा तालुक्यातील महसूल प्रशासनात गेल्या काही महिन्यांपासून असे काही घडत आहे जे पूर्वी कधीच घडले नव्हते. अलीकडच्या काळात तहसील कार्यालय उमरगा या ठिकाणी शेतीवाद, शेतरस्ता वाद यांसारख्या अनेक प्रकरणांची सुनावणी होत असताना त्या निकालांबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या संगणमताने एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकामार्फत मध्यस्थी केली जात आहे. तक्रारदारांच्या पैकी एका बाजूने आर्थिक व्यवहार करून वादग्रस्त आणि चुकीचे निकाल दिले जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. एखाद्या शेतकऱ्याची बाजू खरी असली तरी पैसे न दिल्यास त्याच्याच विरोधात निकाल लागतो, अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. या प्रकरणात महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. माडज येथील युवा शेतकरी तुकाराम यशवंत शहापुरे यांनी शेतरस्ता प्रकरणात घेतलेला कटू अनुभव NTV न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यासमोर पुराव्यासह मांडला आहे. नमस्कार सर, मी तुकाराम यशवंत शहापुरे, मी माडज गावचा तालुका उमरगा. मी तहसीलदार साहेबांना शेतरस्त्यासाठी माझे भाऊ शेतले मला रस्त्यासाठी अतिक्रमण केले होते. मी शेतरस्त्यासाठी अर्ज केला होता उमरगा तहसीलला. तर पहिला अर्ज होता माझा 23/1/2024 रोजी अर्ज केला होता. मग नंतर मी कोण दखल घेतली नाही. पुन्हा नंतर दुसरा अर्ज केला 28/3/2024ला. SD ऑफिसला भेटलो. पहिलेचे SDM जे साहेब होते त्याला खास मी भेटून त्यांना म्हणले, साहेब माझी कोण दखल घेण्यात गेले. मग त्यांनी फोटो काढून घेतले माझ्या अर्जाचे, पाठवून दिले. जेव्हा मी सांगितले काढली नोटीस नोटीस आली मला. नोटीसला आल्यावर मला तारीख पडली. मग मी तारखेला गेलो होतो. तारखेला त्यांना विचारलं माझे गैरहजर भविष्याला विचारलं हे नाही. तर साहेब नाही, असा मागून रस्ता दुसरीकडून आहे, खालून आहे असं त्यांनी दावले. मी म्हणलो साहेब वरून खालून पाण्याचे लवण आहे, त्या पाण्याच्या लवणातून जाता येत नाही. माझ्या शेतामध्ये ऊस लावता येणार नाही, मला काहीच करता येणार गेले. मी ऊसाची गाडी ते कशी घेऊन जायची? माझ्या आजोबाला वरूनच रस्ता आहे, 2 सरमेच्या मधून रस्ता आहे. आमच्या वालवलांची जमीन आहे, आमच्याच आजोबांनी त्यांना वाटून जमीन दिलेली आहे. आमचीच भविष्य येते. आमच्या आजोबा मूळ मालक आहेत या शेताची, ही आजोबांची आमची भविष्य येते. मी म्हणलं असं. मग त्यांनी म्हणले ठीक आहे. मग त्यांना विचारले, साहेब नाही म्हणले. मग चालतंय स्थळपाणीला येतो म्हणले त्याने. पुन्हा मग कोकणे साहेब आले स्थळपाणीला. कोकणे साहेबांनी चुकीचा पंचनामा केले. मुसांडे साहेब आणि कोकणे साहेब आले. मग म्हणलो साहेब चुकीचा पंचनामा केले. म्हणले नाही इथून ते नाही साहेब इथून धावले. तिथून पाण्याचं लवण दिसून आले. मग खालच्या शेतांची या शेतकऱ्याच्या लवण
6422 मध्ये पाण्याचं लोन होतं. त्या शेतकरी म्हणले साहेब माझं स्वतःचं लोन आहे, माझ्या लोनातून कसं पाण्याचा मी रस्ता देत नाही म्हणलं. त्याने ते संमती दिली नाही. मग त्यांनी लिवले संजय शापरे यांचं मूळ बांधकाम पाण्याच्या वहिवाटीमध्ये आहे, ते लिवले लोन माझे 63-1 तो का बरं. मग साहेब ही रस्ता असा आहे, मग तर पाण्याच्या लोनातून रस्ता कसं करता येतो मी म्हणलं. वरून रस्ता मी चुकीचा केला. म्हणून पुन्हा मग आलो मी तहसीलदार साहेबाला बोललो. मग तहसीलदार साहेबांनी पोकणे साहेबाला आणि मुसांडे साहेबांना नोटीस काढली आणि तुम्ही पंचनामा दुसरी करून का केला. तर पोकणे साहेब काय गेल्यानंतर मुसांडे साहेब आले. मुसांडे साहेब आल्यानंतर म्हणले त्यांनी साहेब असं त्यांनी खालून दिले, तुम्ही जिथून अर्ज होता तिथून का बरं केला नाही पंचनामा. तर नाही ते पोकणे साहेबांनी म्हणले म्हणून मी केलं, मला सांगितले साहेबांनी तसं मी केलं. मग भारती साहेबांनी म्हणले मी स्वतः येतो तळपाणीला, तारीख येतो, पाऊस थोडा जरा थांबा म्हणले. मग पाऊस काय बंद झाला नाही, पेरण्या झाल्या, तेन पाऊस इकडून तिकडून घेऊन पेरण्या केलं. मग येतो म्हणले. मग असं राहिले. मग पुन्हा मग 1-2-4 महिन्या पुन्हा अजून पुन्हा नोटीस आली. नोटीस आल्यानंतर मग पुन्हा भारती साहेबांना भेटायला गेलो पवायता साहेब म्हणले. तर भारती साहेबांना म्हणले आता माझ्याकडं नारंगवाडी सर्कल नाही आता, तर कुणाकडे आहे साहेब. तर भीमाशंकर बेरुळे साहेबाकडे आहे. तर हो, मग मी जाऊन बेरुळे साहेब भेटलं त्रास असं. मग तारीख आहे या म्हणले त्यांनी. मग मी अर्जामध्ये म्हणजे माझ्या अर्जामध्ये जे दिले होते नावं, मी अर्ज दिला होता त्या अर्जामध्ये 1 मिनिट, संजय बाबू शापरे, बेवई राजेंद्र शापरे व श्रीमंत बळी शापरे व गुलचंद महादेव शापरे, संतराम महादेव शापरे ही वारले होते. मग मयत होते. मग त्यांचे 7 प्रमाणे मी नाव घातलं. पुन्हा मुलाचे नाव घातले मी. मग नंतर ते 5 नाव होते. यांना भारती साहेबाकडे असताना 5 जणांची भारती साहेबाची नोटीस आहे माझ्याकडे. ही 5 जणांची नाव होते नोटीसमध्ये. पुन्हा बेरुळे साहेबाकडे गेल्यावर त्याच अर्जावर एक नाव प्रेमनाथ कमलाकर शाहपुरी, यांचं नाव पण मी घेतलं नव्हतं. तर यांची नोटीस कसं का आली मी विचारलं त्यांना. तर नाही ती ही असं झालं तसं झालं, माझा अर्ज फेटाळून दिले. मी जेव्हा विचारलं माझा अर्ज फेटाळून, तुमचा अर्ज चुकीचा आहे असं म्हणले. मग साहेब अर्ज कसं कर द्या. तर असं 143 प्रमाणे तुम्ही रस्ता मागायला पाहिजे असं कसं माहितला मधून एखाद्या सरेनमध्ये देणार समजा. हो साहेब म्हणलं. मी त्यांच्या सांगून करून दिलं. पुन्हा मग अर्ज दिलं तर त्यांनी म्हणले तुम्ही नवीन रस्ता माहितले म्हणले. पंचनाम्याला आले 63 आणि 62 मध्ये पाण्याचे लवण आहे शिवपर्यंत असंच. आणि तिथं झाड झुडपे इकडे बांधाय 60-70 एकरचं पाणी जाते त्या 2 सरी नंबरमधून. तिथून त्यांनी उल्लेख सुद्धा केला नाही त्या लवणाचा. आणि हे जे पांढरा रस्ता आहे फक्त संजूशापर्यंत रस्ता माहिती ते त्याने देत नाही म्हणून. त्याने फक्त संजूशापच्या 63 टच होतं. पांढर ही एका गटात तयार होत नाही ना. 63 मध्ये माझ्या आजोबाने लवण काढलेले आहे. 63-2-1 आणि 63-1च्या दक्षिण टोकापर्यंत लवण आहे पाण्याचं. मग तिथं रस्ता यायला का बरं आला नाही असं मला ज्याब होतं. नाही असं मला चाळण लावले. पुन्हा मग आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेले, भेट घेतली. आणि कलेक्टर साहेबांनी इकडून सांगितले की तुम्ही एरमे साहेबांना तहसीलदारला फोन लावली आणि तुम्ही सुद्धा एकदा स्थळपाणी तुम्ही तुमच्या अंडर खाली घ्या केस आणि तुम्ही एकदा स्वतः स्थळपाणी. पुन्हा मग बोलले. मी लगेच एरमे साहेबाकडे गेले. साहेब व्हिडिओ करून नेला होता. आपले अनुभव मांडताना शहापुरे म्हणाले की शेतरस्ता मिळवण्यासाठी अनेक वेळा कार्यालयांचे फेरे मारले, पण प्रत्येक ठिकाणी एजंट पैशाची मागणी करत होते. शेवटी मी जे काही घडलं ते सगळं कॅमेऱ्यासमोर मांडलं आहे, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना न्याय सहजासहजी मिळेल आणि एजंटावर आळा बसेल. एकदा स्थळपाणी तुम्ही तुमच्या अंडर खाली घ्या केस आणि तुम्ही एकदा स्वतः स्थळपाणी. पुन्हा मग बोलले. मी लगेच एरमे साहेबाकडे गेले. साहेब व्हिडिओ करून नेला होता की लवण कुटोरा एरमे साहेबाला दावलं की नोटीस आपण एरमे साहेबला ही का असे का केले, वेळ साहेब चुकीचा केलेत म्हणजे. एरमे साहेबांनी म्हणजे मला मी येतो एकदा स्थळपाणीला आणि रिणू एकदा तुम्ही मला जर चुकीचं असलं तर मला मी काळजीची शिक्षा बघतो म्हणलं. मग बघा तुम्ही स्वतः येऊन. मग एरमे साहेबांना आले, स्वतः फिरून बैठले. कोण कुठं आहे माझे साहेब, माझ्या डोक्यावर 2-3-4 शेतकरी येते. मग ती बैठले एरमे साहेब सगळ्या लेखच आहे. शेजाऱ्याला विचारलं हे कसं आहे. तर माझे 62वाले शेतकरी होते. साहेब हाच रस्ता 2 पट्टीच्या ह्यांच्याच भविष्यातमधून आहे म्हणून विचारले. त्यांना सांगितले ही असाच रस्ता आहे, ह्याने चुकीचं बोलला ते खोटेपणात ही चुकीचं बोला, हाच रस्ता आहे, हे रस्ता नाही पाण्याचं लवणच आहे याकडचं. मग सगळे एरमी साहेब आले, स्वतः रिक्वेस्ट केली. एरमी साहेब आले आणि एरमी साहेब फिरून सगळं लवण कुटवर काय बैठले. तर एरमी साहेब हा नालाच आहे म्हणून उल्लेख केले. आणि हा बघा हे 66-67 मधला बांध आहे बघा. याच्यावर लिंबाचे झाड, हे दगड बघा, ही बांध आहे बघा. इथं कुठे वही वाट दिसून येते बघा. ही पक्का रस्ता आहे म्हणून दावले मला बघा. ही 20 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी तात्याराव शामराव जगदळे यांनी तळे खणले होते शेततळे शोषणीतून. याचं पूर्ण मटेरियल माझ्या ह्यांच्यामध्ये टाकले होते. पुन्हा हे असंच हो काही लिंबाची झाडी, बाबळीची वाट हो काही नाला आहे 66-68 मध्ये
ते नाला आहे इथवर, पुढला नाला नाही मध्ये इथवर नाला आहे, इथं वहिवाट कुठून दिसते, ह्याने वहिवाट म्हणले. पुन्हा काही पाणी, ह्या लवणाचं पाणी माझ्या शेतात पूर्ण नुकसान होतं, पूर्ण पाणी माझ्या शेतात उलटत आहे. त्यासाठी 62 मध्ये हे लवण आहे, हे लवण आहे. 62 कुठं वहिवाट दिसते, 62 63 मध्ये ही पाण्याची लवण आहे. ही बांध आहे 62 63 मध्ये लवण आहे. ही झाडं, इथं लवण फुटलं होतं. गेल्या वर्षी मी टाकलं 3 ठिकाणी लवण फुटलं, ते मी दगड टाकून माझ्या चुलत्यांनी बंद केले. ते हे लवण आहे. हे बांध लाईटीचे 3 पोल आहे. ते एक 50 वर्षाखालीच्या डीपीची लाईन आहे, एक 20 वर्षाखाली 15-20 वर्षाखाली डीपीची लाईन आहे, आणि एक 2 वर्षाखाली डीपीची लाईन. 3 लाईटची MSCची पोल आहे त्या लवणाच्या कडला. वहिवाट असले तर कोण पोल राहू देईल का? लवण आहे. वहिवाट दिसून आली नाही म्हणून एरमेसाने लिहिले. ज्या ती एकच तहसील आहे, एका तहसील एक नायब तहसील, एक तहसीलदार साहेब आहे. ते नायब तहसीलने चुकीचे पंचनामे करून, चुकीचे काहीतरी माणसाला भेटा ह्या म्हणायचे, काहीतरी पैसे काढायचे, हे एवढे पैसे लागतील म्हणायचे. मी पैसे दिले नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी पैसे देत नाही म्हणलं. त्यांनी पैसे दिले, त्यांच्यासारखा पंचनामा ते असं त्यांनी त्यांच्याकडूनच बोलले. मग एरमे साहेब येऊन बैठले. ज्या अर्थी खरोखरच मला वेट केल्याने एरमे साहेबांनी न्याय दिले. खरोखरच एरमे साहेबाचं मी आवर्जून अभिनंदन करतो. मला खूप खूप अभिमान वाटतं की एरमे साहेब स्वतः येऊन, अक्षरशः चिखल होता, पावसात असल्या चिखलात चालत आले, मधी स्वतः नकाशा घेऊन फिरून पाणी केले, चिखलात तुरत आले. बेड साहेब पंचनाम्याला रोडच्या खाली उतरा सुद्धा असं वाकून बैठले, तिथूनच लिहिले. त्या आमची बी शेतकरी एकानं सुद्धा सही केली नव्हती. आणि एरमे साहेब आले, सर्व 55 शेतकरी होते. माझ्याकडे व्हिडिओ पुन्हा सुद्धा आहे. एरमे साहेब आले होते, ते एवढे जमले होते. काय बेळू साहेब काय तर म्हणले ना, ते संजय शापुरे म्हणे त्याला जाऊन भेटा म्हणून. हे अमुक माणूस आहे, त्याला जाऊन बोला, त्याला सांगताय, त्याला घेऊन या म्हणणार. डायरेक्ट त्यांनी पैसे माहित नाहीत. माणूस बाहेर जाणार, भेटणार, त्यांना सांगणार हे अमुक एवढे पैसे तुमचं होऊन जाईल काम म्हणणार, एवढे पैसे द्या तुमचं काम होईल. आपली जसं की श्रावणबाळ योजना राहील, पुन्हा आपले भविष्याची फोड राहील, काही वाटणीची पत्र राहतील, भविष्याची फोड राहील, शेतरस्त्याचं प्रकरण राहील. एवढे श्रावणबाळचे पगार करायचे 7,000 रुपये मागणार. भविष्याच्याला मला 40,000 रुपये घेतलेत. माझी चुलत्याची माझी जमीन चुकून त्याला चुकून वाटणीपर्यंत गेली होती, इकडे खरला बोलत. पुन्हा मी दुरुस्त करून घ्यायला गेल्यावर माझ्याकडे 40,000 रुपये मागितले. बेरोड साहेबाला 15,000 रुपये द्यावलात म्हणले मला, ज्याला मी पैसे दिलं. आणि बंडल करायला काय पैसे लावून बाकीचे मला राहते तलाट्यानं. माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट सुद्धा जी ही आहे. तलाटे साहेबांना मी पैसे ट्रान्सफर केलेली ही हिस्ट्री आहे. एकदा 10, एकदा 5, एकदा 25 असे पाठवलेले पैसे मी. एकूण टोटल 40,000 रुपये पाठवले. नंतर त्यांनी मला 15,000 रिटर्न केले. एवढ्यात 25 मध्ये काम झाले म्हणले, रिटर्न केले. तर त्यांना काय वाटलं की मी साहेब एवढे म्हणजे मला 15,000 रिटर्न दिले. मी 40,000 रुपये दिले होते. नमकच म्हणणं आहे साहेब, मला मी एक तरुण हवं, मी कुठतरी फिरू शकतो कुठे बी. असं एक माझे हात पाय चालत. आता वृद्ध माणसाने कसं करायचं, पुन्हा काही आधारच नाही, त्यांचं कसं. मी एक मी कुठेही जाऊ शकतो, कुणा भेटागाठी करतो, साहेब असं तसं कुणा भेटू शकतो. म्हणजे वृद्ध माणसाचं कसं करायचं. आता मीच बघा, माझ्या नावावर जमीन नाही. आता मी आजीचं सर्वाधिक पत्र करून मी केस लढलो, माझ्या नावावर जमीन नाही. आता आमच्या आजीला जर वाटासाठी लढलं, आमच्या आजीला येतच नाही. आमच्या आजीचं वय 80-85 वय आहे. मग कसं नाही आजी तिला गाडी बघा. शेतकरी अडाणी माणसं राहते ते. आता मी पण तेवढं शिक्षण, एक 10वी पास पर्यंत शिक्षण आहे माझं. पिच्या मार्ग घेऊन एवढे पैसे, म्हणजे ह्यांच्याजवळ पैसे दिले की वडलं बी, पैसे दिल्यावर वडले बी वाढले सगळं जाते. पैसे नाही दिले की काम होत नाही म्हणणार. हे असं आहे, ती फलाना आहे, ती पस्ताना आहे, ती चुकीचं आहे तुमचं म्हणणार. आणि पैसे दिले की वडले बी वाढले सगळं जळते यांच्याजवळ पैसे. आता समजा पगार जर करायची म्हणजे श्रावणबाळाची म्हणा, ज्येष्ठ नागरिकाची म्हणा, तर त्या पगारी सुद्धा 7,000 द्या, तुमचं काम कोण देतो म्हणणार. असं कोण म्हणतात? हे गावातली एजंट म्हणणार 7,000 द्या. एजंट बरेच आमच्या गावातले पगार आहेत, ज्याला आता आमच्या 80% लोक फ्रॉड पगार उचलते. आता येऊ दिले जे खरोखर त्यांना गरज नाही सुद्धा पगार उचल, हे निके पैसे घेऊन पगारी चालू केल्यात. मागं आमच्या गावातला एक किस्सा झाला होता. एका अमुक माणसानं आर दिला होता, त्याने उचलून मला कसं पगार होत नाही, त्याने एक माहितीचा अधिकार टाकला. त्याने माहितीचा अधिकार टाकल्यावर मग त्याला म्हणजे तुझ्या शेत आहे, तुझ्या आईला पगार होत नाही म्हणजे. मग त्याने माहितीचा अधिकार टाकून माहिती घेतली सगळी. मग त्याने सैनिक गावातले हे फलाना बाळूस नाही, हे अमोलला, हे जीवनला, फलाना अमुक मुला, ह्याला पगार, तुला शेत दिसलं नाही का, ह्याला पगार कसं झाली.
ते मला काय माहित नाही, त्याने उचलून धरले. मग त्याने उचलून मला पडलं. मग त्याला नंतर म्हणजे आम्ही तुम्हाला पगार करतो. मग त्याच्याकडून 100 रुपयाचा बॉन्ड करून सिक्युरिटीसाठी 100 रुपयाचा स्टॅम्प करून घेतले आणि मग त्याच्या आईला पगार चालू केले. हे सगळे काळ्या बाजार, पैसे दिले त्यांच्या सगळेच होते, पैसे नाही दिले काहीच होत नाही. दरम्यान मागील 7-8 महिन्यांपासून महसूल विभागात एजंट आणि मध्यस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहाराची प्रकरणे वाढल्याचे दिसून येत आहे. केवळ वादांचे निकालच नव्हे तर डीपी बसवणे, शेतकऱ्यांची मोजणी, कृषी योजनांचा लाभ मिळवणे अशा अनेक कामांसाठीही उघडपणे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इथल्या लोकप्रतिनिधीच्या PM मार्फत किंवा इथले जे काय त्यांचे जे काय दलाल आहेत गावागावामध्ये या कर्मचाऱ्यांनी काही असे ठराविक दलाल नेमलेले आहेत की त्या दलालामार्फतच गेलं तर त्या ठिकाणी ते काम होतात. सर्वसामान्य माणूस डायरेक्ट जर त्या अधिकाऱ्याकडे गेला तर त्यांचं कुठलंही काम केलं जात नाही. ते अधिकारी त्यांना त्रुटी काढून त्यांना सांगितलं जाते की तुमच्या गावामध्ये अमुक माणसाकडे जा, तुमचं ते काम होऊन जाईल. मग ही माणूस त्या ठिकाणी गेला की त्या माणसांना एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील, तुमचं काम करून देतो. अशा पद्धतीचं दलालामार्फत या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना, अनेक प्रकारचे प्रमाणपत्र देण्यासाठी इथले संबंधित अधिकारी कार्यरत आहेत. मला वाटतं की आता 1 वर्षापासून या माडज येथील एक शेतकरी तुकाराम शहापुरे नावाचा शेत रस्त्यासाठी रात्रंदिवस या तहसील कार्यालयामध्ये फेटा मारून राहिला. परंतु या ठिकाणचे जे नायब तहसीलदार आहेत त्यांनी मात्र वेगळ्या चुकीच्या पद्धतीने पंचनामे केले आणि ज्या संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना त्याला न्याय मिळत नसल्या कारणानं ते कलेक्टर ऑफिसमध्ये अपिलात गेले. कलेक्टर ऑफिसवरून पुन्हा इकडे तहसीलदारांकडे प्रकरण वर्ग करण्यात आलं आणि म्हणून या ठिकाणचे जे काय तहसीलदार आदरणीय गोविंदजी येरमे साहेब यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून खरोखर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि स्वतः गोविंद येरमे साहेबांनी चौकशी अंती त्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याचं दिसून आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा कार्यक्षम एक चांगले अधिकारी म्हणून या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत माननीय गोविंद येरमे साहेब यांचं आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. परंतु त्यांच्याच कार्यालयामध्ये जे खाली नायब तहसीलदार म्हणून जे काम करणारे जे काही आहेत अधिकारी, काही कर्मचारी, हे मात्र अतिशय निंदनीय असं काम या ठिकाणी या तहसील कार्यालयामध्ये करत आहेत. म्हणून त्यांचा या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि या ठिकाणी जे काही सर्वसामान्य वंचित शोषित पीडित जी काय लाभार्थी लाभ घेण्यासाठी डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांकडे जातात तेव्हा त्या ठिकाणी त्यांचं काम होत नाही. परंतु ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्यांनी एखादी फोन केला, त्यांनी सांगितलं, त्यांनी त्या माणसाला पाठवून दिलं तर त्या ठिकाणी त्यांचे कामं की वेगळ्या पद्धतीने ते केले जातात. म्हणूनच या ठिकाणी की सर्वसामान्य लाभार्थी डायरेक्ट अधिकाऱ्यापर्यंत गेल्यानंतर त्यांचे कामं का केले जात नाहीत हा आमचा त्यांच्यासमोर हा सवाल आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.